जय शिवराय. शिवभारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज सहज वाचत होतो आणि वाचत असताना भगवान श्रीकृष्णाच्या वंशजांचा मला थोडासा मजकूर मिळाला आणि तो मजकूर जो आहे तो देवगिरी किल्ल्याशी संबंधित आहे. त्यामुळे तुमच्याशी तो मला सांगूसा वाटला. झालं असं की महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळामध्ये सातवाहन, चालुक्य, त्यानंतर कलचुरी, शिलाहार, यादव या घराण्यातील राजांनी राज्य केले होते. यादव घराण्यातील 5व्या राजाने चालुक्य जे होते त्यांच्याशी युद्ध करून विजय मिळवला आणि 1184मध्ये तो सार्वभौम राजाही बनला होता. मग त्याने देवगिरी ही त्याची राजधानी बनवली होती. त्याचे राज्य खूप वैभवशाली होते. या यादवांच्या राज्याला 200 वर्ष जुनी सांस्कृतिक आणि राजकीय परंपराही लाभली होती. आणि हे देवगिरीचे जे यादव होते ते स्वतःला श्रीकृष्णाचे यदुवंशातील समजत असत आणि याच देवगिरीच्या राजघराण्याचा वारसा सिंदखेडच्या जाधव घराण्याला सुद्धा लाभला. 712मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीने इस्लाम आक्रमकांनी उत्तरेत आक्रमणे केली. त्यानंतर 11व्या-12व्या शतकात मोहम्मद गझनी व मोहम्मद घोरी या तुर्की इस्लामींचे आक्रमण झाले. त्यानंतर त्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये लाखो हिंदूचा संहार झाला. शेकडो प्राचीन सुंदर मंदिरे, भव्य दिव्य जे होती ते उद्ध्वस्त केले गेले. सगळी लूटही त्यांनी सोबत घेऊन गेले. एकेकाळी सोन्याची धूर निघणारी उत्तरेकडील भूमी जी होती ती कंगाल झाली. एवढ्या कठीण प्रसंगीसुद्धा देवगिरीच्या यादवांची जी राजसत्ता होती ती वैभवाच्या शिखरावर होती. आणि त्यानंतर 13व्या शतकात म्हणजेच 1294मध्ये अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा दक्षिणेमध्ये आला आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हल्ल्यात यादववंशीय राजा रामदेवाचा पराभव झाला. तिथले जे राजे होते रामदेव ते कृष्णाचे वंशज म्हणायचे स्वतःला. त्या राजांचा त्यांनी काय केलं, पराभव झाला आणि राजाला अल्लाउद्दीनने मांडलिकसुद्धा बनवले गेले आणि खंडणी ठरवून घेतली. परंतु काय झालं, त्याच्यानंतर त्याच्या खंडणीची मिळत नसल्यामुळे त्याने 1317मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलगा म्हणजे तो मुबारक याने रामदेवास कैद करून टाकले आणि रामदेवाच्या मुलाला म्हणजे शंकरदेव त्याला मारून टाकले आणि देवगिरीच्या यादवांचे राज्य नष्ट केले. शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव त्याच्यापासून यादव या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्याचे जाधव हे आडनाव प्रचारात आले.